सारखं नेतृत्व जर आम्हाला लाभलं तर त्या गोष्टीचा इतका आनंद होईल, कारण त्यांनी प्रबुद्धनगर सारख्या वस्तीचा एवढा मोठा त्यांनी विकास केला. लोकांना झोपड्यांतून बिल्डिंग मध्ये आणलं. लोक सुशिक्षित झाले, त्यांच्यासाठी कम्प्युटर क्लास खोलले. आणखीन पण बायकांसाठी खूप साऱ्या सेवा सुविधा चालू केल्या. गृह उद्योग चालू करायचा प्रयत्न, अजून पण दुसरे एरिया सुधारायचा प्रयत्न त्या करत आहेत. त्यांचा मुलगा निलेश भोसले, त्याबद्दल आम्हाला इतका आनंद होतोय. आणि खरंच आम्ही एकदम सगळे बहुमतांनी आणि एकदम खुशी पुष्पताई प्रकाशजी भोसले यांना नक्कीच निवडून देऊ. भरपूर मतांनी निवडून यावा. पुष्पताई भोसले हमारे 147 एरिया के वार्ड क्रमांक के नगर सेवक के भावी उम्मीदवार हैं और ये सभी के परिवार के सुख दुख में शामिल होने वाले, हमारे घर के जैसा सभी के सुख दुख में एक परिवार जैसा शामिल होना है. हम चाहते हैं कि आने वाले दिन में ये हमारे नगर सेवक के रूप में चुन करके आए और आगे से आगे और काम हमारा बढ़ता जाए. देख रहे हैं इनके थ्रू हमारा ये सारे प्रोजेक्ट जो तैयार हुआ है ये सब इन्हीं लोगों का देन है. हम इनका लाख लाख शुक्रिया करें और इनका सब कुछ कहने के बाद भी इनका कर्ज उतारा नहीं जा सकता है. इसलिए हम इसे इतना ही कहते हैं कि आने वाले दिन में एक हमारे नगर सेवक के रूप में चुन करके देखना चाहते हैं. नमस्कार. 147 वार्डातून पुष्पाताई भोसले यांची निशाणी नारळ यांना प्रचंड बहुमताने येणाऱ्या 15 तारखेला आम्ही निवडून देणार आहे. आणि जे आमच्या सोबत जे काँग्रेसने कर्मकांड केलं त्यांना 15 तारखेला दाखवून देणार आहेत की प्रबोध नगर से पंगा तो मार्केट में दंगा, हे दाखवून देणार आहे आम्ही त्यांना. आणि एक खटा वोटिंग करून पुष्पा प्रकाश भोसले यांना आम्ही निवडून देणार आहेत.